राज्य सरकारनं राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना आणि समन्वय समितीनं जे मागील काही वर्षापासून सातत्याने जे प्रश्न मांडले आहेत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीच्या पर्यायात तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो अधिसूचना जाहीर करायची होती राष्ट्रीय निवृत्ती वेतन किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सुवर्णमध्ये साधून ती अधिसूचना अद्यापर्यंत काढलेली नाही आहे। अनेक महागाई भत्त्याच्या गोष्टी आहेत, शिक्षकांवर किंवा अन्य कर्मचारी संवर्गावर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यांना मारहाण केली जाते, त्याच्याबद्दलचे कायदे मागे घेतले जात आहे। 4 कामगार कायदे आहे, त्याच्या संहितामध्ये दुरुस्ती केली जात आहे, जनसुरक्षा विधेयक आहे, या अनेक गोष्टी शासनाकडे प्रलंबित आहेत। शिक्षक शाळांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या बाबतीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे 15 मार्च 2024 चा शासन निर्णय। या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। याबद्दलही शासन दुर्लक्ष करत आहे। वेगवेगळ्या मागण्या, शिक्षण सेवकांना कायम करणं, त्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करू नका या मागणीचा अव्यवहार होत आहे। वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, तो शासन स्तरावर कमालीचा औदासीन्य आहे आणि प्रत्येक वेळोवेळी सरकार आर्थिक स्थिती सांगून कर्मचाऱ्यांच्या बद्दल दुर्लक्ष करते। पण वेगवेगळ्या योजनांच्यासाठी शासनाकडे पैसा आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिकच नव्हे तर सेवा विषयक प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। ते प्रश्न निकाली काढावे आणि राज्यातील आरोग्य आणि शिक्षण या विषयाकडे जे कमालीचं औदासीन्य आहे ते औदासीन्य झटकून आज वर्धा जिल्ह्यामध्ये फी भरायला मुलीला पैसे नसल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली। अशा स्थितीमध्ये शासनाने समाजाचा विचार करून योग्य निर्णय घेतले पाहिजे, यासाठी आंदोलन आहे। सरकारनं जर योग्य निर्णय घेतला नाही आणि समन्वय समितीच्या माध्यमातून वेळोवेळी चर्चेला जे आम्ही विनंती करत आहोत त्याचा अव्यवहार केला तर समन्वय समितीला संप करण्याशिवाय तरुणोपाय राहणार नाही। धन्यवाद।